भद्रकाली पोलिसांची धडक कारवाई. अवैध कत्तलीपूर्वी 5 गोवंशांची सुटका. बागवानपुरा परिसरात पहाटे छापा. आरोपी जाकीर बशीर शहा ताब्यात. गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 5 गोवंश जनावरांची सुटका करत एकाला अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे टाकलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली. 26 जुलै रोजी पहाटे सुमारे 3:50 सुमारास बागवानपुरा येथील कोंडवाडा शलाम मटन दुकान परिसरात अवैध कत्तलीसाठी गोवंश जनावरे बांधून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे कयूम सय्यद यांना मिळाली. माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तात्काळ छापा टाकला. यावेळी 5 जिवंत गोवंश जनावरे बांधून ठेवलेली आढळून आली. घटनास्थळी जाकीर बशीर शहा व 29 वर्षे राहणार फुलेनगर वडाळा गाव नाशिक याला ताब्यात घेण्यात आलं. महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही आरोपीने अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने ही जनावरे ठेवली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण.